जसं की फार्मर आय डी तुम्ही काढले असेल तर जसं की महाडीबीटीच्या माध्यमातून कोणतेही फॉर्म भरायचे असले तर तुम्हाला फार्मर आय डी ही कंपल्सरी विचारली जाते, तरच तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता। चला तर या ठिकाणी आज आपण बघणार आहे फार्मर आय डी हे डाउनलोड कशी केले जाते। तर फार्मर आय डीची तुम्ही ऑनलाईन पहिले प्रोसेस वगैरे केली असेल तर या ठिकाणी आपण ऑनलाईन फार्मर आय डी तुमची अप्रूव्ह झाली की नाही झाली, तुमचा जो सेंट्रल नंबर आहे तो या ठिकाणी कसा चेक करायचा तर आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर कसं रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून क्रोम ब्राउझरवर या। क्रोम ब्राउझरवर आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी हे सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला पहिलेच वेबसाईट ही दाखवले जाणार आहे, ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या माध्यमातून हे पेज हे दाखवले जाणार आहे। चला तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला चेक हे 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्ही 2 पद्धतीच्या माध्यमातून फार्मर आय डी हे तुम्ही चेक करू शकता किंवा आपण नंबर काढू शकतो। चला सर्वप्रथम ज्या व्यक्तीचं ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला फार्मर आय डी काढायचं आहे तर त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचं आहे। चला तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेऊया। तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलेला आहे, तर या ठिकाणी चेक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आधार नंबर दाखवला, सेंट्रल आय डी दाखवली, त्याच्यानंतर ज्या अप्रूव्ह स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, त्याच्यानंतरला ज्या शेतकऱ्यांचं नाव तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यानंतरला कधी अप्रूव्ह झालं काय सगळे डिटेल या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाणार। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। आता या ठिकाणी तुम्हाला जे फार्मर आय डी आहे ठीक आहे सेंट्रल आय डी, तर या ठिकाणी तुम्ही महाडीबीटीच्या माध्यमातून ही आय डी टाकल्याच्या नंतरलाच तुम्ही जे बाकीच्या योजना महाडीबीटीच्या माध्यमातून जसं की विहीर म्हणा, त्याच्यानंतर टोकन यंत्रासाठी म्हणा किंवा इतर जे अनेक ट्रॅक्टर वगैरे महाडीबीटीच्या माध्यमातून जे पण शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना असेल त्या योजनेसाठी तुम्हाला हा सेंट्रल नंबर टाकायचा आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी महाडीबीटीच्या माध्यमातून लॉग इन होऊ शकता। चला तर ह्या ठिकाणी अशा